नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज खटेश्वर महाराज यांच्या चरणी सेवेची संधी मिळाली त्याबद्दल मी श्री संत खटेश्वर महाराज सेवा समिती जोडमा परिसर यांचे मी आभार व्यक्त करतो आणि खटेश्वर महाराज यांच्या चरित्राविषयी दोन शब्द मी आपणास सांगणार आहे. खटेश्वर महाराज यांची असीम कृपा माझ्या परिवारावर झालेली आहे. माझा थोडा अल्प परिचय देतो. माझं नाव सुरेश शामराव राठोड, प्राथमिक आश्रमशाळा खटेश्वर या ठिकाणी 17 वर्षापासून मी सलग सेवा देत आहे. माझं मूळ गाव अंजनेक, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ हे आहे. खटेश्वर महाराज खटेश्वरला येण्यापूर्वी त्यांचं जे वास्तव्य होतं ते आर्णी तालुक्यातील शिवर भंडारी या गावामध्ये होतं. अरुणावती नदीच्या तीरावर त्यांचं वास्तव्य होता, त्यांचा डेरा होता. त्या ठिकाणी ते वास्तव्याला असताना आमचे आजोबा स्वर्गीय नंदूजी शेरसिंग राठोड हे अंजीला श्री सुगनचंद कोठारी यांचा इजारा होता आणि त्या इजाऱ्यावर ते त्यांचे नौकर होते. कोठारी यांनी खटेश्वर महाराज यांना शिवरवरून अंजीला आणण्यासाठी त्यांना पाठविले. डमणी घेऊन आमचे आजोबा नंदूजी नाईक शिवरला गेले. शिवरला गेल्यानंतर त्यांनी महाराजांना सोबत घेऊन ते अंजीकडे आले. अंजीला आल्यानंतर खटेश्वर महाराज सुगनचंद कोठारी यांच्याकडे न जाता गावाला लागून असलेली संत्र्याची जी बगीचा होता त्या बगीच्यामध्ये ते संत्र्याच्या झाडाखाली जाऊन बसले आणि त्या ठिकाणी त्यांनी आराम केला. आमचे आजोबा श्री कोठारी यांच्याकडे जाऊन त्यांना निरोप दिला की महाराज आले आहे, परंतु ते आपल्या निवासस्थानी न येता ते संत्र्याच्या बगीच्यामध्ये आराम करत आहे. महाराजांनी सांगितलं, महाराज थकून आले असतील, त्यांना भूक लागलेली असतील, त्यांना तुम्ही जेवण खाऊ घाला आणि त्याच्यानंतर आम्ही येतो. आणि महाराजांनी जेवणाचं ताट दिलं आणि ते ताट घेऊन आमचे आजोबा संत्र्याच्या वाडीत गेले. वाडीत गेल्यानंतर महाराज आराम करत होते. महाराजांना त्यांनी जाग आणलं, त्यांना उठवलं. महाराज उठल्याबरोबर माझ्या आजोबाकडे त्यांनी बघितलं आणि त्यांच्या हातात जी काडी होती त्या काडीने त्यांना मारलं आणि ते लहान असल्यामुळे ते पडले. पडल्यानंतर साक्षात खटेश्वर महाराज यांनी त्यांना हात धरून उचललं, उभं केलं आणि उभं केल्यानंतर त्यांना ते जे वाढून आणलेलं ताट होतं मारवाड्याकडून, सुगनचंद कोठारी यांच्या निवासस्थानातून जो काही ताट आला होता तो पूर्ण ताट त्यांनी माझ्या आजोबाला दिलं आणि त्यांना असा आशीर्वाद दिला की खात बस, तुझ्या पिढ्यानपिढ्या खात राहील. आणि योगायोगाने देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947ला. त्यानंतर त्या काही त्या सुगनचंद कोठारी यांच्या ज्या जमिनी होत्या, इजारा होता, त्या इजाऱ्यातली 150 एकर जमीन त्यांनी आमच्या आजोबांच्या नावे केली. आमचा परिवार सुरुवातीला मजूर होता, पण महाराजाच्या आशीर्वादाने आम्हाला ती जमीन मिळाली. आणि त्यानंतर आमचा परिवार उत्तरोत्तर प्रगती करत पुढे आला. मी इथे येण्यामागचा आणखी एक तुम्हाला छोटीशी कथा सांगतो. मी 2006मध्ये माझं पूर्ण शिक्षण जिल्ह्याबाहेर झालेलं आहे. जळगावला झालं आहे, चंद्रपूरला झालं आहे, मुंबईला झालं आहे. 2006मध्ये मी मुंबईवरून माझं जेव्हा DEDसाठी नंबर लागला मुंबईला, तर योगायोगाने खटेश्वर या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेची यात्रा सुरू होती आणि मी
इथे दर्शन केलं आणि दर्शन करून मी मुंबईला गेलो आणि मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी माझा व्यावसायिक अभ्यासक्रम मी पूर्ण करून जेव्हा मी परत 2009मध्ये परत आपल्या भूमीत यवतमाळला आल्यानंतर मी आर्नीला एक वर्तमानपत्र घेतलं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये उघडून बघितलं तर खटेश्वर आश्रमशाळेला रिक्त जागा. लगेच मी माझ्या वडिलांना सांगितलं की खटेश्वरला जागा आहे. मग आमच्या परिवारामध्ये चर्चा झाली आणि त्याच वेळेला दिनबाई विद्यालय दिग्रस, भारती विद्यालय आर्नी या ठिकाणी सुद्धा जागा होती. माझी इच्छा, मी त्यावेळेला मुंबईला होतो, ठाणा कॉर्पोरेशनला जॉईन पण झालो होतो मी तिथं. पण माझ्या वडिलांनी सांगितलं की मुंबईला जॉब करायचं नाही, खटेश्वर फायनल. मी मुंबई रिटर्न असल्यामुळे मला थोडं अवघडलं. पूर्ण परिवाराची इच्छा आहे खटेश्वरला जाऊन जॉब करायचं. 2009ची गोष्ट सांगतो आहे तुम्हाला. मी जॉईन झालो या ठिकाणी. जॉईन झाल्यानंतर माझी शाळा ही आदिवासी आश्रमशाळा आहे. तळागाळातले गरीब विद्यार्थी. मी मुंबई रिटर्न कॉर्पोरेशनला काम केलेला व्यक्ती. मला जराशी रुची लागत नव्हती या ठिकाणी. 6 महिने कसे तरी मी काढले. अक्षरशः माझ्या परिवारांनी लहान मुलांना जसं शाळेत पाठवतं तसं मला पाठवलं. 6 महिन्याचा कारकीर्द झाल्यानंतर मी सांगितलं मला इथे जॉब करणे नाही, मी वापस मुंबईला जातो. त्यावेळेला आमच्या संस्थानिकांनी मला समजून सांगितलं, घरच्या लोकांनी समजून सांगितलं की नाही, तुला तिथेच सेवा द्यायची आहे. आणि 12 महिने झाल्यानंतर मला कळून चुकलं की नाही, माझी भूमिका ही चुकीची होती. आणि आज सलग 17 वर्षापासून मी या ठिकाणी सेवा देतो आहे. आणि नित्यनियमाने दुपारच्या सुट्टीला मी 1 घंटा या परिसरामध्ये येतो आहे. आणि परिसरातील सर्व खटेश्वर भक्तांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी आपल्या या मंदिरामध्ये जे आपल्यानं होत असेल ते आपण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. श्री संत खटेश्वर महाराज सेवा समिती अविरतपणे या ठिकाणी आपली सेवा देत आहे. आणि या सेवेमध्ये जितक्या लोकांना सहभागी होता येईल तितक्या लोकांनी या सेवेमध्ये सहभागी व्हावे अशी माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे. परिसराचा कायापालट होतो आहे. मी नेहमी या ठिकाणी येतो, 1 घंटा जवळपास परिसरात राहतो. दूरवरून लोक भाविक भक्त येतात, त्यांच्याशी मी हितगुज करतो, बोलतो. त्यांना बोलल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया खरोखर अविस्मरणीय आहेत. त्या मी तुम्हाला शब्दात सांगू शकतो. ते सांगतात की या ठिकाणी आम्ही आता आल्यानंतर आम्हाला वेगळं पण वाटत आहे. अक्षरशः श्री खटेश्वर महाराज सेवा समितीनं काहीच केलं नाही, फक्त स्वच्छता हातात घेतलेली आहे. एकच पाऊल टाकलेलं आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया बदललेल्या आहे. त्याच्यामुळे आपण या परिसरात आल्यानंतर आपल्या सर्वांना अशी माझी विनंती आहे की आपण परिसरात कुठेही कचरा न करण्याची विनंती, ही सर्वांची जबाबदारी आहे. आज हे जे मुलं आहेत, जे सेवकरी आहेत, सेवाभावी वृत्तीने त्यांची सेवा देऊन राहिले आहे. पण आपली पण जबाबदारी आहे की आपण परिसरात आल्यानंतर कचरा कुंडीचा वापर करायला पाहिजे, जेणेकरून हा परिसर स्वच्छ आणि सुंदर राहील आणि आपल्या खटेश्वर परिसराची, खटेश्वर महाराजाची महिमा जनसामान्यापर्यंत पोहोचवेल. आपण सर्व त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करायला पाहिजे असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो. आणि श्री संत खटेश्वर महाराज सेवा समिती यांचं जे कार्य आहे ते अविरतपणे असंच सुरू राहावं आणि आम्हालासुद्धा वेळोवेळी या समितीमध्ये सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. आमचे स्नेही सन्माननीय आनंदजी जयस्वाल साहेब यांच्या अथक प्रयत्नातून हे जे उपक्रम सुरू आहे, हा उपक्रम सतत सुरू राहावं आणि जास्तीत जास्त लोकांनी, परिसरातील लोकांनी याचा सहभाग घ्यावा.